नमस्कार, मी विशाल पाटील। एक भीतीदायक संध्याकाळ जिथे मानवतेच्या कडेलोटाचा ओरखडा दिसतोय। जसजशी संध्याकाळ रात्रीच्या काळोखामध्ये बदलत जात होती, त्या काळ्या अंधारामध्ये महादेव मुंडे यांच्या भोवतीचा शांत परिसर अचानकपणे भयक्रांत झाला। प्रत्येक घाव रक्ताने माखलेला आणि उन्मादाच्या कडेला नेणारा। 16 हिंसक वार करण्यात आलेलं हे तांडव खूप भयंकर होतं। महादेव मुंडेंवरती झालेल्या जखमा श्वासाचा मार्ग चिरत रक्तवाहिन्या फाडत त्यांच्या शरीरावर मृत्यूची खूण उमटवत गेल्या। तोंड ते कान, गळ्यावरती खोल वेदनादायक अशा जखमा, प्रत्येकावरती अगदी जाणीवपूर्वक क्रौर्याच्या परिसीमेला नेणारा प्रहार हा इतका भयंकर होता, भयानक होता की महादेव मुंडेंच्या शवाचे फोटो पाहणाऱ्याच्या आत्मा देखील थरथरल्याशिवाय राहणार नाही। समोर आलेल्या फोटोंमध्ये त्या क्षणातील मुंडेंचा प्रतिकार, त्यांचा शेवटचा श्वास आणि अनियंत्रित रक्ताचा सडा स्पष्ट दाखवणार आहे। हे केवळ एका व्यक्तीचं हत्याकांड नव्हतं, ही भीती, हताशा आणि न्यायावरील विश्वासाला फोडणारी एक अनंत किंकाळी होती। गुडघ्याची जखम, तोंडावरील खोल वार, केसांमधून वाहणारे रक्त, सर्वत्र मृत्यूचंच राज्य। त्या करुण क्षणांनी फक्त शरीर नव्हे तर आत्माही अक्षरशः पिळवटून टाकलेला होता। या घटनेची भीषणता इतकी आहे की प्रत्येकानं ती ऐकताना गारठून जावं। जमिनीवरती पडलेले रक्ताचे डाग, मृत्यूच्या दाढेमध्ये घेतलेली तडफड आणि त्यांच्या भोवती उभा असलेला काळोख, सगळं काही अनिर्वचनीय वेदनेचं स्मारक बनलं। न्यायाच्या शोधामध्ये धडपडणारी मानवता अशा क्रूर घटनेमुळे हादरली आहे। फक्त बीड जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारा हा मृत्यू फक्त एका व्यक्तीचा नाहीये, तर माणुसकीला काळीमा फासणारा होता। यापुढे अमानुषतेचं ज्वलंत उदाहरण सांगायचं झालं तर महादेव मुंडेंची हत्या इतकं सांगितलं तरी पुरेसं आहे। त्या रात्री महादेव मुंडे यांनी दिलेल्या शेवटच्या संघर्षाची आठवण राखणारा प्रत्येक क्षण आणि क्रौर्याच्या त्या उंबरठ्यावरती निर्माण झालेली विभत्स चित्राची आठवण झाली तर क्वचितच असा कुणी असेल की त्याचा थरकाप उडणार नाही। याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत न्यूज प्लॅनेटमध्ये। बीडमधील महादेव मुंडेंची सरपंच संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच क्रूर हत्या केल्याचं समोर आलंय। शवविच्छेदन अहवालामधून त्यांची हत्या किती क्रूरपणे करण्यात आली हे स्पष्ट होत आहे। त्यामुळे आता जनसामान्यांमध्ये संतापाची लाट आहे। बीड जिल्ह्यामधील परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची 21 ऑक्टोबर 2023 रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती। या घृणास्पद हत्येला आता 20 महिने पूर्ण झालेले आहेत। मात्र असं असताना देखील अजूनही कोणताही आरोपी हा पोलिसांच्या तावडीमध्ये सापडलेला नाहीये। या घटनेनंतर पोलिसांचा तपास विविध कारणांनी चर्चेत राहिला। जवळपास 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि प्रकरण चौकशीसाठी नवीन पथकं नेमण्यात आलेली होती। तपास प्रक्रिया सुरू असताना आरोपींचं नाव गाव अजूनही स्पष्ट झालेलं नाही, ज्यामुळे मृताची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वेळोवेळी पोलिसांवरती आणि प्रशासनावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले। त्यांनी न्यायासाठी अनेकदा आंदोलनं, उपोषण आणि प्रशासनाकडे पत्रव्यवहारही केला। काही काळांआधी महादेव मुंडेंच्या पत्नीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न त्याग आंदोलनही सुरू केलं, पण पोलिसांनी एका महिन्यात तपास पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंनी आपलं उपोषण मागे घेतलं। आपल्या पतीच्या हत्या प्रकरणाची चौकशी
CID अथवा SIT मार्फत करण्यात यावी अशी थेट मागणीच त्यांनी केली होती. आम्ही साधं आयुष्य जगत होतो. माझ्या मुलांना वडिलांशिवाय वाढवणं आता असह्य असल्याची चिंताही ज्ञानेश्वरी मुंडेंनी बोलून दाखवली होती. त्यानंतर आताच काही दिवसांआधी आरोपी सापडत नसल्यानं त्यांनी विषप्राशन केलेलं होतं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. दरम्यान याच प्रकरणामध्ये महादेव मुंडेंचा शवविच्छेदन अहवाल समोर आलेला आहे. यातून हत्येची भीषणता स्पष्ट होतीये. महादेव मुंडेंच्या मानेवर, चेहऱ्यावर, छातीवर, हातावर एकूण 16 वार झाल्याचा उल्लेख अहवालात आहे. ही क्रौर्याची परिसीमा सांगणारी घटना असून प्रतिकार करताना त्यांच्या हातावरही गंभीररित्या जखमा झालेल्या आढळून आल्यात. तसंच पोलीस पंचनाम्याप्रमाणे मृतदेहावरती असलेली त्यांनी घातलेले त्यावेळचे कपडे, ब्राऊन शर्ट, पाकिट अशा बऱ्याच गोष्टी या रक्तानं अक्षरशः माखलेल्या होत्या. शवविच्छेदन 1.25 तास चाललं आणि अहवालामध्ये अत्याधिक रक्तस्त्राव आणि खोल जखमांमुळे मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलं. शवविच्छेदन अहवालामध्ये आरोपींच्या क्रौर्याची सीमा त्यावेळी काय असेल याची प्रचिती निश्चितच येते. तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते पाहूयात. महादेव मुंडे हत्येतलं क्रौर्य त्यामुळे अधोरेखित होतं. सर्वात आधी महादेव मुंडे यांचा गळा कापण्यात आला. शरीरावरती 20 सेंटीमीटर लांब, 8 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर अशा प्रकारचे वार करण्यात आलेले होते. मानेवरती उजव्या बाजूने 4 वार देखील करण्यात आलेले होते. मानेवरचा वार चुकवल्यानं हाच वार तोंडावर गेला. तोंडापासून कानापर्यंत 13 सेंटीमीटर लांबीचा वार पाहायला मिळतो. तर तोंडापासून कानापर्यंत 1.5 सेंटीमीटर खोल ही जखम देखील या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलेली आहे. श्वासनलिका जी असते ती कापली गेली. रक्तवाहिन्या देखील तुटलेल्या आहेत. महादेव मुंडेंचा शेवटपर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत्न देखील या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या माध्यमातून अधोरेखित होतो. एकंदरीतच पोस्टमॉर्टम रिपोर्टमधील काही महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महादेव मुंडे हे शेवटच्या क्षणी कोणत्या असह्य त्रासामधून गेले असतील, काय वेदना त्यांना सहन कराव्या लागल्या असतील याचा अंदाज हा शवविच्छेदन अहवालातील मुद्द्यांवरून स्पष्ट होताना दिसतो. आता महादेव मुंडेंच्या शरीरावरती कुठे आणि किती वार करण्यात आलेले होते हेही आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला महादेव मुंडेंच्या हत्येची भीषणता नेमकी किती होती ते देखील आता लक्षात येईलच. तर कुठे आणि किती वार? महादेव मुंडेंच्या शरीरावरती एकूण 16 वार झालेले होते. महादेव मुंडेंचा गळा चिरण्यात आलेला होता, कापण्यात आलेला होता. मानेवर उजव्या बाजूला एकूण 4 वार. तोंडापासून कानापर्यंत एक खोल जखम म्हणजेच करण्यात आलेला मोठा वार. तर उजव्या हातावरती 3 वार करण्यात आलेले होते. डाव्या हातावरती 3 वार. तोंडावरती 1 वार. नाकावरती देखील वार करण्यात आलेला होता. तर गळ्यावरती एकूण 3 वार असल्याचं देखील नमूद. तर कुठे आणि किती वार हे तर आपण पाहिलं. या सर्व गोष्टी समोर आल्यानंतर मला नाही वाटत की कुणी असा असेल ज्याचा आत्मा थरारला नसेल. बरं, महादेव मुंडेंची हत्या करणारे आरोपी अजूनही मोकाटच आहेत. अजूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे समाजाच्या असुरक्षिततेचा प्रश्न, पोलिसांची कार्यक्षमता आणि राजकीय हस्तक्षेप हे मुद्दे पुन्हा एकदा याच निमित्तानं ऐरणीवरती आलेले आहेत. हे प्रकरण आता स्थानिकांसाठी केवळ एक हत्याकांड न राहता न्यायप्राप्तीसाठी लढ्यातील एक महत्त्वाचा संघर्ष ठरलेला आहे. विशेष म्हणजे होणाऱ्या आरोपांवरून संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये एकच धागा असल्याचं समोर येतं. कारण वाल्मिक कराडनंच महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप
विजयसिंग बांगर यांनी याआधी केलेला होता. आता पुन्हा एकदा बांगर यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत महादेव मुंडेंना कसं आणि कुठं मारलं याची माहिती दिली आहे. तसंच वाल्मिक कराडसह त्याचा मुलगा श्री कराडही या हत्या प्रकरणामध्ये सहभागी असल्याचं बांगर यांचं म्हणणं आहे. आणि याच संदर्भामध्ये आज अधिक जाणून घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत या क्षणी जोडले गेलेले आहेत मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटीलजी, स्वागत आपलं आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. अगदी काही दिवसांपूर्वीच तुम्ही महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. त्यावेळेला तुम्ही ज्या प्रकारे त्यांची भेट घेतली त्या क्षणाला या संपूर्ण कुटुंबाला अश्रू अनावर झालेले होते. शोकाकुल वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं होतं. तुमची आणि त्यांची काय चर्चा झाली आणि कुठल्या गोष्टीची मुंडे कुटुंबियांची मागणी आहे? दादा, सगळ्यात अगोदर तर तुमचं मनापासून मी परंतु आपण आणि ज्यावेळेस आम्ही त्या प्रियताईच्या घरी गेलो, त्यांनी आव्हान केल्याच्या नंतर खूप विदारक अशा पद्धतीच्या काळी पिळवटून टाकणाऱ्या वेदना त्यांच्या होत्या. लेकरं बाळ सांभाळू का, लेकराला मोठं करू काय, लेकराला बापाचं क्षेत्र राहिलं नाही त्या न्यायासाठी करू, मी करू काय, असा भयंकर असा आक्रोश त्यांचा होता. आणि त्यावेळेस असं कुठंतरी वाटलं, आपण जर माणसाच्या जन्माला आलो, आपल्या जर माणुसकी जिवंत असली तर आपण लढलं पाहिजे. जात फार तिकडे जळू द्या, ही जाती पातीनं माणसाचं आयुष्य कडेला जात नाही, परंतु माणुसकीनं उभं आयुष्य आपलं कडेला जातं. हीच परंपरा आपल्याला वारकरी संप्रदायानं शिकवलेली, आपल्या धर्मानं आपल्याला शिकवलेली, आपल्या लोकांना आपल्याला शिकवलेली. म्हणून आम्ही लढायचं ठरवलं. किती विदारक परिस्थिती दादा बघा ना. त्या मुंडे भैयाचा, महादेव भैया मुंडेचा खून होऊन आता 2 वर्ष पूर्ण होत आहे. तुम्हाला आरोपी सापडत नाहीये. सांगून सुद्धा त्या मुंडेताई माऊलींचा दादासाहेब आणखी जॉब सुद्धा घेतला नाही यांनी. किती वाईट परिस्थिती आहे. गृहमंत्री नेमकं काय करताय? या राज्याला गृहमंत्री आहे की नाही? आणि बीडच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर बीडच्या एसपी साहेबांना बीड जिल्हा चांगला मानतो. लोकशाहीच्या माध्यमातून जाहीरपणानं बीडच्या एसपी साहेबांना सांगतो, तुम्हाला बीड जिल्ह्यातला प्रत्येक माणूस चांगला मानतोय. तुम्हाला जर हेच नाव तुमच्या पाठीवरती, छातीवरती कोरून जाताना जर जायचं असेल चांगलं म्हणून, तर तुम्ही मुंडेच्या असणारे सगळे आरोपी तातडीने अटक करा. कारण तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे. की कावत साहेब हे 100% न्याय देतील, परंतु तुम्ही दुसऱ्यासारखं वागू नका, कुणाच्या दबावाखाली येऊ नका. जाताना तुम्हाला कधीही डाग लागत असं पाऊल एसपी साहेब बीडचे तुम्ही कधी उचलू नका. तपास यंत्रणेला काम करायची मुभा द्या. कारण तपास यंत्रणेला इतका भयंकर खून होता ना, आरोपी सापडत नाही. अरे बाबा नो, गृहमंत्र्यांना सांगतो आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना, दोघांनाही सांगतो, त्या मुंडेताई जाहीरपणानं नाव घ्यायला तयार आहे, स्टेटमेंट द्यायला तयार आहे. तुम्ही कसं काय घेत नाही? तुम्ही स्टेटमेंट कसं काय घेत? त्यांनी एकदा नाव घेतल्यानंतर तुम्ही आरोपी कसं काय अटक करत नाही? यासाठी आता तुम्ही कालपासून ऍक्टिव्ह केली. त्यात असणारे कोण अधिकारी ते कसं काय काम करत नाही? काम करत नाही तर तुम्ही ते यासाठी मध्ये राहू नका. तुम्हाला भीती वाटते, चला बाजू सारखा. कुटुंबाचं म्हणणं आहे ते अधिकारी द्यायला तयार आहे. दादा, शेवटचं सांगतो फक्त तुम्हाला, याच्यात बोलावंसं वाटतच नाही. 2च चॅलेंज आहेत माझे, बीडच्या पालकमंत्र्याला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना. एकदा फक्त तुम्ही महादेव मुंडे भैयाचे फोटो मारलेले फक्त बघा. तुम्हाला चॅलेंज सांगतो, तुम्ही मोबाईल फोडला पाहिजे. इतके क्रूर हत्या आहे. साहजिक आहे. क्रूर हत्येचे हे फोटोच समोर आले. एका बाजूला पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील समोर आलेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. मनोज जरांगे पाटीलजी, या संपूर्ण प्रकरणामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी आता काय करण्याची आवश्यकता आहे असं आपल्याला वाटतं? जे लागल, जी तयारी, जी ताई सांगल मुंडे ताई, त्या पद्धतीने आम्ही लढायला तयार आहे. जर 8 दिवसाच्या आत आरोपी अटक केले नाही, यासाठी आणि सीआयडी दोन्ही गठीत करून आरोपी जर अटक केले नाही आणि त्या कुटुंबाला, कारण ते कुटुंब दहशत येते, त्या कुटुंबाचं असं म्हणणं आम्हाला मारून टाकू शकतो. साक्षीदार मारून टाकले कोणीतरी, काहीतरी नावाचं आता मला आठवणा, त्यांना लातूरला ऍडमिट केलं होतं. ते साक्षीदार आहे महादेव मुंडे प्रकरणातला. त्याला फाशी दिली आणि फाशी घेतली म्हणून सांगितलं. तसं या कुटुंबाला धोका आहे. बारीक बारीक लेकरं द्या, या कुटुंबाला यांनी संरक्षण दिलं पाहिजे. आणि 8 दिवसाच्या आत जर यांनी आरोपी अटक नाही केली तर बीड जिल्ह्यात प्रचंड मोठा 18 पगड जातीच्या लोकांच्या वतीनं खूप मोठा भयंकर असा मोठा मोर्चा निघणार.
हे मी जाहीरपणानं सांगतो. आणि माझं एक सांगणं आहे, जे ताईनं सांगितलं दादा ते खूप अवघड आहे ऐकायला, तुम्हाला पण आणि मला पण, आणि जे जे आज लोकशाहीच्या माध्यमातून ऐकून महाराष्ट्र लोकांसाठी खूप वाईट आहे. ज्यावेळेस महादेव फुल त्यावेळेस त्यांचा मास्क काढलं गेलं आणि ते मास्क दाखवायचं होतं. ज्याला जे मार म्हणले कोण बंगला आहे ना, पण तिथे बंगल्यावर फोन आला, तिथं दोन बंगल्यावर फोन आला. मग खूप करायला लावला, बहुतेक बंगल्यावर नसावा. मग तो काही राहतोय, तो उपलब्ध नाही, फोनचा झालाय म्हणण्यावर त्यांच्याकडे केलाय. पण आता त्यांना पटलं पाहिजे तो त्यांनीच केला म्हणून, तर त्याने ते मास्क काढलं, 8 दिवस खिशात घेऊन येत होते. कोण आहे बंगल्यावाला? बंगल्यावाला कोण आहे? त्याला मास्क बघायचा होता, त्याला ते हडकं बघायचे होते. दादा इतक्या उलट्या काळजाचा या पृथ्वीतलावर माणूस जन्मू शकत नाही. आणि तुम्ही कुणाची तरी सून आहे, ते कुणाची तरी लेक आहे. अरे काय करता? जातीसाठी काय माणसं मारून टाकता का? आणि असल्या माणसं पाळता काय समाजात? ज्यांनी मास्क घेऊन हिंडते आणि कोणाला दाखवतो त्यांना, ते पहिले तपासात घ्या. आमचे 4-5 म्हणणं आहे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे. आतापर्यंत तपासात जे जे अधिकारी होते यांच्या बदल्या का झाल्या, कुणी केल्या, याला 6 रुपये करा. जेवढे जेवढे अधिकारी बदलले तपासात त्यांना सगळ्याला 6 रुपये करा. त्यांना कोणालाही सोडू नका. याच्यामध्ये कोणी दबाव आणले याचे सगळे सीडीआर करा. आणि बंगला कोणी, कोण मंत्री येऊ, कोण माजी मंत्री, याला हे मास्क बघायचं होतं. त्याला सुद्धा 6 रुपये करा. आता सोडू नका. ते गृहमंत्र्याला, पालकमंत्र्याला, एसपी साहेबांना सांगणं नसता उठाव होणार आहे. बीड जिल्हा इतक्या प्रचंड टक्के का करणार आहे की महादेव भैयाला न्याय देईपर्यंत कोणीच मागे सरकणार नाही. बरोबर आहे. महादेव मुंडे दादा त्यांच्या कुटुंबाला आता न्याय मिळावा यासाठी मनोजजी आपण देखील प्रयत्न करताना दिसतात. लोकशाही मराठी देखील या संदर्भातला पाठपुरावा करत राहणार आहे. कारण एका बाजूला झालेली हत्या आणि हत्येचं क्रौर्य, त्या संदर्भातला 20 महिन्यानंतर समोर आलेला पोस्टमॉर्टम रिपोर्ट अक्षरशः थरकाप उडवणारा आहे. धन्यवाद मनोज जरांगे पाटील, आपण आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली चर्चा केली. त्यासाठी आणखी देखील मान्यवर आपल्यासोबत याच संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी जोडले जाणार आहेत. आपल्यासोबत जोडले जातील महादेव मुंडेंच्या पत्नी स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे, विजयसिंग बांगर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया. सामाजिक कार्यकर्त्या अंजलीजी दमानिया आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीताई, खरं तर महाराष्ट्रामध्ये चाललंय काय हा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो. कारण जितक्या नेटानं यापूर्वी झालेली आणखी एक अशाच प्रकारची देशमुख कुटुंबातील एका कर्त्या व्यक्तीची हत्या आणि त्यानंतर आज समोर आलेला आणखी एक तसाच प्रकार आणि त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट, अंगावर काटा आल्याशिवाय कुणीही खरं तर हे फोटो सुद्धा बघू शकत नाही, इथपर्यंत क्रूरपणे करण्यात आलेली हत्या. मात्र अशा प्रकारच्या हत्या होऊ नयेत, पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे कुणाचा जीव जाऊ नये आणि न्यायासाठी मुंडे कुटुंबाचा असलेला आवाज कसं पाहता आपण एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून या संपूर्ण घटनेकडे? मला जेव्हा ते सगळे फोटो आले आणि एक बीडच्या कुठल्या एका व्यक्तीने मला पाठवले, ते इतके थरकाप उडवणारे होते की मला असं वाटलं कोणी इतकं निष्ठुर, क्रूर, काय बोलावं या माणसानं मला खरंच सुचेना. आणि जेव्हा तो पोस्टमॉर्टमचे डिटेल्स वाचले आणि यांना ना सायंटिफिकली सुद्धा माहिती आहे की एक्झॅक्टली कुठल्या नस कापायच्या, कुठे घात करायचा आणि कुठे त्याच्यावर हमला करायचा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. कारण त्यांनी दोन्ही कॅरोटिड्सवर, ज्या कॅरोटिड मेन ब्लड सप्लाय करणाऱ्या वेसल्स आहेत, एक्झॅक्टली तिथे 4 वार होते. आणि हे सगळं जेव्हा बघितलं, इंटर्नल एक्सटर्नल ज्युग्युलर वेसल्स सगळे त्यांचे कम्प्लिटली त्यांनी कापून टाकलेले होते, विंडपाईप कापून टाकलेला होता. हे सगळं जेव्हा आपण बघतो तेव्हा मला असं खरंच सुचत नाही, म्हणजे डोकं असं सुन्न होतं. कारण आपण संतोष देशमुखांचा लढा आपण डिसेंबर महिन्यापासून देतोय, तर हा तर त्याच्याही 1 वर्ष आधीच आहे. आणि ज्ञानेश्वरी मुंडेंशी देखील मी आज जेव्हा हे फोटो माझ्यापर्यंत आले तेव्हा आज मी त्यांच्याशी बोलले, आज एसपींशी पुन्हा बोलले की आत्ताच्या घटनेला त्याची चौकशी कुठपर्यंत आली आहे. तर कारण मला ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की बंगल्यावरनं फोन आल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याचा तपास बंद केला. कारण मला एक कळत नव्हतं की महादेव मुंडेंचा संबंध काय, कारण ते एक नोकरी करायचे आणि ते महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये
ते व्याजावर म्हणजे जे पैसे दिलेले असायचे लोकांचे किंवा लोकांना जे डिपॉझिट करायचे असते तर ते टक्केवारीवर ते घ्यायचे, कलेक्ट करून बँकेत जमा करायचे. हे इतकं साधं काम करणारे ते व्यक्ती होते. संध्याकाळी जाऊन त्यांनी क्लासेसमधनं मुलांना आणलं, घरी सोडलं आणि संध्याकाळी 7 नंतर त्यांचा काही कोणाला कल्पना नव्हती की ते कुठे गेले. कारण त्यांच्या पत्नी मला म्हणाल्या की ते संध्याकाळचे बऱ्याचदा बाहेर जायचे आणि उशिराने घरी यायचे. तर हे जेव्हा सगळं कळलं तेव्हा असं वाटतं की आता शोध कसा लागणार हा एक मोठा प्रश्न होता. खरं तर तेव्हाच पोलिसांनी प्रयत्न केले असते तर अनेक गोष्टी बाहेर निघू शकल्या असत्या. बरोबर. पण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट यायला जर 2 वर्ष लागली तर चौकशी कशी होणार, काय होणार, त्यांचे खरंच CDR जप्त तेव्हा झाले होते की नाही, त्याच्या चौकशा नीट झाल्या होत्या का नाही, का त्याच्यावर सुद्धा प्रेशर होतं, अशा अनेक गोष्टी आहेत. आत्ताच्या घटनेला नवनीत कावत जे आहेत ते आता जानेवारी महिन्यात तिथे आले, डिसेंबर महिन्यात. त्यामुळे त्यांना या घटनेला 1 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या हातात तपास आलाय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवनीत कावत अतिशय चांगले ऑफिसर आहेत, ते चौकशी चांगली करतील. मी आता त्यांच्याशी जेव्हा बोलले तेव्हा त्यांना कुठेतरी असं वाटतंय की आत्ताच्या घटनेला हे जे बांगर नावाचे, बाळा बांगर नावाचे जे व्यक्ती आहेत ते जेव्हा बोलायला त्यांनी सुरुवात केली आहे, त्यांनी अनेक विधानं जी केली तर त्यांना ती पटत नाही आहेत आणि त्यांना असं वाटतंय की हे फक्त पॉलिटिकली कुठेतरी होत आहे. ते म्हणे जर आम्हाला आमच्यावर हे सोपवलं तर आम्ही व्यवस्थित काम करू, पण त्याच्यात कुठेतरी राजकारणाचा रंग येतोय असं त्यांना वाटतंय. त्यामुळे मला असं वाटतंय की मी उद्या ज्ञानेश्वरीजींशी परत बोलणार आहे आणि कुठेही त्याच्यात पॉलिटिकल रंग नाही आला पाहिजे, त्या कुटुंबाला न्याय मात्र नक्कीच मिळाला पाहिजे. बरोबर आहे. जे आवाहन अंजलीताई तुम्ही देखील करताय, कारण काय की रोज आपण वेगवेगळ्या डिबेट्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेसमोर त्या दिवसाचा महत्त्वाचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र अंजलीजी, मी आज सहमत आहे आपल्याशी. कुठल्याही प्रकारे राजकारण आणि मग त्यानंतर घडणाऱ्या घटना याचा वीट कुठेतरी प्रेक्षकांनाही आलेला आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आलेला आहे. आणि जे आवाहन तुम्ही यावेळेला करू इच्छित आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेही राजकारण येऊ नये. खरोखर आहे, आपल्यासोबत यावेळेला महादेव मुंडेंच्या पत्नी स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे जोडल्या गेलेल्या आहेत. विजयसिंग बांगर ज्यांचा मगाशी आपण उल्लेख केला ते देखील जोडले गेले आहेत. ज्ञानेश्वरीताई, आपल्याकडे येण्याआधी विजयसिंग बांगर, जसं आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की कुठेतरी राजकारणाचा वास येतो, कोणीतरी काहीतरी बोलतं आणि मग त्यामधून घडणारं राजकारण याचा वीट आलेला असताना विजयसिंग बांगर, तुमची नेमकी बाजू काय आहे? त्याला राजकीय रंग येत असल्याचं जे आरोप सातत्यानं होतात, आज महाराष्ट्रासमोर सांगा की नेमकं बांगर यांचं म्हणणं काय आहे या संपूर्ण केसमध्ये. म्हणजे महादेव मुंडेंच्या संपूर्ण कुटुंबाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर तुमची बाजू काय आहे, त्यामध्ये राजकारण कुठेही डोकावू नये ही आमची देखील आज खरं तर विनंती आहे. खरं तर हे प्रकरण महाराष्ट्राला समजणं आजच्या घडीला सर्वाधिक गरजेचं आहे. विजयसिंगजी. नमस्कार सर. नमस्कार सर. बरोबर आहे, जे बीडचे पोलीस अधीक्षक साहेब आहेत नवनीत कावत साहेब, ज्यांनी जसं अंजलीताईंना सांगितलं आहे की बाळा बांगरच्या कुठेतरी बोलण्यावरून राजकीय रंग ह्याच्यामध्ये वाटत आहे. कारण SP बीडच्या पोलीस अधीक्षक साहेब नवनीत कावत साहेबांना वाटत असेल की माझी राजकीय पार्श्वभूमी ही राजकारणी आहे, माझे वडील पण बीड जिल्ह्यातले प्रस्थापित पुढारी आहेत, म्हणून बाळा बांगर कुठेतरी ह्याच्यात राजकारणाच्या दिवसाने येत असत. पण नाही सर, मी गेले 1 वर्ष झालं कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाहीये. मी कोविडमध्ये समाजकार्य केलं 2020-21 मध्ये, ते पण माझं निपक्ष होतं. आणि मी 2022 साली राष्ट्रवादी जिल्हा विकास अध्यक्ष पदाची जिम्मेदारी घेतली तर ती पण मी संघटनेचं काम प्रामाणिकपणे केलं. पण ज्यावेळेस मी जिल्हा विकास अध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये वाल्मिक कराडच्या यांच्या जास्त जवळ गेलो आणि वाल्मिक कराडचं एक निष्ठुर आणि कौर्य आणि एक फाशीवादाचं रूप मी त्याचं पाहिलं जवळून, की त्याची महत्वाकांक्षा नसून ती राजकीय महत्वाकांक्षा नाहीये तर ती राक्षसी महत्वाकांक्षा आहे. आणि हे सगळं जवळून पाहिल्यानंतर आमच्या महादेव भाऊची हत्या झाल्यानंतर पण मी हे वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये जाऊन बीड जिल्ह्यातला पहिला व्यक्ती होतो त्याच्या विरोधात बंड केलता. तत्कालीन SP पोलीस अधीक्षक साहेब ठाकूर साहेब यांना सर्व मी प्रकार सांगितला होता. पण त्यांनीच मला असं सांगितलं की बाळा बांगर, तू तुझ्या जीवाची काळजी घे,
वाल्मिक कराड हे खूप मोठं प्रस्त आहे. हे तू वाल्मिक कराडच्या तक्रारी घेऊन माझ्यापाशी आल्या आहेत त्याच्या कुटुंबाच्या, हे जर वाल्मिक कराडला माहित झालं तर तुझ्या कुटुंबाचं काय होईल, तुझं काय होईल, त्याचा पूर्ण विचार कर. त्यानंतरही मी पुढचे 4-5 महिने वाल्मिक कराडचा माझा अंतर्गत वाद फार होता. जे लोक पीडित होते त्यांच्या न्यायासाठी पण मी वाल्मिक कराडच्या विरोधात जात होतो. पण सर वाल्मिक कराडनी प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील, परळीचे PI असतील, तिथलचे तहसीलदार असतील आणि जिल्ह्याचे कलेक्टर अधीक्षक सर्व हे वाल्मिक कराडच्या पुढे हुचेरगिरी करत होते. ते वाल्मिक कराडच्या मर्जीतले अधिकारी होते. मला किती नाहक त्रास दिला. माझ्या आईला पहाटे 4 वाजता अटक केलं. महिलेला कुठं 4 वाजता अटक करता येतं का खोट्या गुन्ह्यामध्ये? माझ्या आईवर, माझ्या वडिलावर 3 खोटे 307 वाल्मिक कराडने दाखल केले. माझ्या शिक्षण संस्थेच्या चौकशा लावल्या, शिक्षण संस्थेवर प्रशासक आणण्याचा प्रयत्न केला. मग SP साहेबांना एक गोष्ट कळाली पाहिजे, ह्याच्यात जर राजकारण असतं तर बांगर कुटुंबांनी वाल्मिक कराडशी तडजोड केली असती ना. मी बरोबर आहे विजय सिंगजी, म्हणजे हा मुद्दा हळूहळू किती गंभीर होत गेला हे स्पष्ट होताना दिसतं. अंजलीजी, मी आपल्याकडे येईल. एका बाजूला पोलीस तपास यंत्रणा असतील, ते त्यांच्या पद्धतीनं तपास करत असतील, मात्र आज कुठेही जरी कुचराई झाली तर एखादी केस किती कमजोर होऊ शकते हे सांगण्यासाठी आज अनेक उदाहरणं, अनेक व्यक्ती तुमची भेटी त्या ठिकाणी घेत असतील किंवा भेटीगाठींमधून अशी प्रकरणं समोर येताना दिसून येत असतील. मगाशी जो मुद्दा आपण उपस्थित केला की राजकीय रंग नको, अंजलीताई आपल्याही मनात अनेक प्रश्न असतील, मी थेट आपल्याकडे जोडलं जातं. अंजलीताई. हां, मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की जर बाळा बांगरना ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या तर त्यांनी ज्ञानेश्वरी मुंडेंना, ही घटना घडली 22 ऑक्टोबर 2023ला, 22 ऑक्टोबर 2023 ते आज आपण 23 जुलैपर्यंत हे आत्ता बोलायला लागले या सगळ्या गोष्टी. मग याच्या आधी हे का बोलले नाहीत? का त्यांनी तेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली नाहीत? का कराडबद्दल ते तेव्हा बोलले नाहीत? तर तेव्हा यांचा पण आपल्याला जीव वाचवता आला असता. कराड किती क्रूर व्यक्ती आहे जर त्यांनी तेव्हा मांडलं असतं तर आपल्याला संतोष देशमुख, महादेव मुंडे सगळ्यांचे जीव वाचवता आले असते. पण कुठेतरी असं आहे ना की राष्ट्रवादी अमुक गट विरुद्ध राष्ट्रवादी तमुक गट, याच्यात मला बिलकुल पडायची इच्छा नाही आहे. मला ज्ञानेश्वरी मुंडेंना, त्यांच्या 3 मुलांना न्याय मिळवून द्यायचा आहे. त्याच्यासाठी मी लढा उभा करेन आणि त्यांना लढून ती मदत नक्कीच करेन. पण प्लीज याच्यात मला कुठल्याही प्रकारचं राजकारण खरंच नको. खरोखर विजय सिंगजी उत्तर द्या. नाही, मी आदरणीय दमानीताईंचा फार आदर करतो. नक्कीच त्यांनी जे काही सांगितलं ते एकदम योग्य त्यांनी मला प्रश्न विचारलेला आहे. मी तत्कालीन वेळेस फार प्रयत्न केले. मग आमच्या अशा कंडिशन होत्या दमानीताई, तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात. आमचे तत्कालीन SP आमचे कॉल टॅप करत होते, आमच्या मागं पाळत ठेवली जात होती. LCBचे अधिकारी सतत माझ्या मागं होते. मला बलात्काराच्या धमक्या दिल्या जात होत्या आणि मी माझ्या गोपनीय जबाबमध्ये ह्याचा सर्व उल्लेख केलेला आहे. पण मला ज्या दिवशी मी गोपनीय जबाब दिलेला आहे त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे मी ह्या सर्व गोष्टीचा की मी का बोलू शकलो नाहीये. आणि मला त्या पोलीस अधिकाऱ्यांनी विनंती केली की गोपनीय जबाबाबद्दल आपण कुठं बाहेर काही बोलू नका. पण मी 2 ऑक्टोबर 2024 रोजी पत्रकार परिषद घेणार होतो. म्हणूनच 9 ऑक्टोबर रोजी माझ्या आईला पहाटे खोट्या गुन्ह्यात अटक केलं आणि 30 सप्टेंबर रोजी वाल्मिक कराडकडून मी खंड निघून गेलो. त्याला दमदाटी करून त्यांनी माझ्या खोटा गुन्हा दाखल केला. जर मला तत्कालीन बीड जिल्ह्यातील पोलिसांनी सहकार्य केलं असतं तर मी तेव्हाच पत्रकार परिषद घेतली होती. पण तुम्हाला त्यावेळेसची परिस्थिती मी तोंडाने सांगू शकत नव्हतो की वाल्मिक कराडच्या आहारी फक्त पोलीस अधीक्षक साहेब नव्हते तर महाराष्ट्र राज्यात पण त्याची यंत्रणा होती. आम्ही मुंबई सारख्या ठिकाणी, संभाजीनगर सारख्या ठिकाणी पण पत्रकार परिषद घ्यायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील काही पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी हे वाल्मिक कराडच्या सांगण्यावर आमच्यावर खोट्या गुन्हे देण्यासाठी खोट्या महिला म्हणून पोलीस स्टेशनला बसवत होत्या, आमच्या वडिलांवर, आमच्यावर. ताई, मी माझी भावना तुम्हाला शब्दांनी सांगू शकत नाही, पण तुम्ही म्हणतात ते पूर्ण बरोबर आहे. कराड हा व्यक्ती नसून ती एक विकृत मानसिकता, सायकोपॅथ नावाचा व्यक्ती होता. अंजलीताई, मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल तर मला वाटतं आपल्याशी बोलणं झालंय. जी. आणि एका बाजूला कुठेही राजकारण न आपल्या करता आईला अटक केली होती, या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या होत्या. पण एका बाजूला महादेव मुंडेंच्या संपूर्ण कुटुंबियांना आता न्यायाची अपेक्षा आहे. महादेव मुंडेंचं जाणं, त्यानंतर 20 महिन्यांनी आता आलेला हा संपूर्ण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि पुन्हा एकदा या सर्व घडामोडींना चर्चा आलेली आहे. मात्र त्यामध्ये कुठेतरी
पती गमावल्यानंतर एक कुटुंब चालवण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी येऊन ठेपली ती ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या खांद्यावर. मात्र आज 20 महिन्यांनंतर त्यांच्या कुटुंबाची नेमकी परिस्थिती काय आहे, कशा प्रकारे आपल्या संसाराचा गाडा त्यांना हाकावा लागतोय आणि यामध्ये कुठेतरी त्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा त्यांची आहे. या क्षणाला आपल्यासोबत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आणि विजयसिंग बांगर स्वतः जोडले गेलेले आहेत. थेटपणे ज्ञानेश्वरीताई, मी आपल्याकडे येईल. खरं तर 20 महिन्यांचा कालावधी, तेही एक कुटुंब चालवणं, दुसरीकडे महादेव मुंडे यांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स समोर आल्यानंतर खरोखर काय अवस्था असेल माऊली तुमची, हे आत्ता खरंच सांगता येणं शक्य नाही. मात्र आज महाराष्ट्र ज्या वेळेला या घटनेकडे पाहतोय, आज कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता थेटपणे केवळ आणि केवळ महादेव मुंडेंना न्याय मिळावा ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेची देखील इच्छा आहे. कसा गेलाय हा 20 महिन्यांचा संपूर्ण कालावधी? आज पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स समोर आलेले आहेत. काय भावना आहेत तुमच्या, ज्ञानेश्वरीजी? माझ्या एवढ्याच भावना आहेत की हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघून आता सध्याला पूर्ण महाराष्ट्र माझ्या सोबत आहे माझ्या न्यायाच्या लढ्यासाठी. पण ज्यावेळेस पहिल्यांदा बाळाभाऊ बांगरनी माझ्या नवऱ्याचा उल्लेख केला की वाल्मिक बाबूराव कराड यांनी त्यांच्या संबंधित रक्तातल्या नात्यांनी हा खून घडवून आणला आहे आणि मांसाचा तुकडा घेऊन फिरत होते, त्यावेळेस मला थोडं त्या दिवशी असं वाटलं की आपण उठावं आणि आत्महत्या करावी. का तर काही जगून उपयोग आहे. कारण अगोदरच मला कॉन्स्टेबलनी सांगितलेलं होतं ना की बंगल्याहून फोन आला, तपास थांबविला. मग बंगला कुणाचा? आपला धनंजय मुंडे साहेबांचा आहे आणि त्या बंगल्याचा कारभार सगळा वाल्मिक कराड सांभाळतोय. मग मला हा बाळाभाऊ बांगरच्या ह्याच्यात मला काहीच राजकारण वाटलं नाही. त्यांनी जे जबाब दिला त्याच्यात मला नाही भाग जबाब तथ्य तपासण्याचा. पण मला तर वाटत नाही की याच्यात काही राजकारण होतंय म्हणून. बरं, राजकारण नसल्याचं आपण म्हणताय. कारण ज्ञानेश्वरीजी, जसं तुम्ही म्हणालात की आत्महत्येसारखी परिस्थिती निर्माण झालेली होती, मात्र ते तर आपल्याला होऊच द्यायचं नाहीये. कारण 20 महिने तुम्ही खंबीरपणे उभ्या आहात आणि आता अखेर महादेव मुंडेंना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे हा लढा उभारणं अत्यंत गरजेचं आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ज्ञानेश्वरीजी, हा 20 महिन्याचा काळ तुमच्यासाठी नेमका कसा गेला? एकट्यानं संसाराचा गाडा ओढत असताना ज्यावेळेला लेकरांचे चेहरे पाहिले जातात त्यावेळेला तुम्हाला नेमकं काय वाटत असतं, ज्ञानेश्वरीजी? मला पहिल्यापासून कसं मी पोलीसच्या चक्रा घालत होते, तर मला वाटायचं की मला कधी ना कधी न्याय भेटेल, कधी ना कधी न्याय भेटेल. पण 18 महिने उलटून बी मला न्यायाची काहीच भूमिका भेटली नाही. बरं, मी मी पोलिसांच्या चक्रा म्हणत राहिले, लेकरा बाळांना घेऊन फिरत राहिले, सासू सासऱ्यांना फिरत राहिले, आई वडिलांना पण फिरले, उपोषण केले. पुन्हा आता थेट आत्मदहनचा विस्तारा दिलता मी, पण ह्याच्यावर काहीच पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही. एक आरोपी अटक केला, मला शून्य तपास दिला. म्हणजे मी सगळ्यांना मी आव्हान केलं की मला न्यायाच्या लढ्यात मदत करा म्हणून माझ्या, तरी पण मला कुणीही पुढे आलं नाही मला न्यायाच्या लढ्यामध्ये. मग जेव्हा बाळाभाऊ बांगर आले त्यावेळेस मी एसपी सरांना भेटले, तर एसपी सरांनी मला सांगितलं की त्यात राजकारण आहे. तरी पण एसपी सरांना म्हटलं, सर मला राजकारण करायचं नाही माझ्या नवऱ्याच्या केसमध्ये, कारण माझा नवरा राजकारणी नव्हता. बरोबर. मग कशामुळे मारला, काय मारला हे तुम्ही तर ते अजून जाणून घ्या. मग मी पूर्ण त्यांच्याशी चौकशी केली एसपी सरांशी. पण बाहेर आले, गाडीत बसल्याच्या नंतर मला असं माझ्या मनात चक्र फिरत होतं की प्रत्येक बारीला या आणि प्रयत्नच. पण आमची हायकोर्टात न्यायालयात केस बी आहे संभाजीनगरला, तर तिथं पण तारीखच. मग म्हणलं काय होणार आमच्या केसमध्ये, मला न्याय मिळू शकत नाहीये. मला अत्यंत म्हणजे असं माझ्या डोक्यात बसलं होतं त्यावेळेला. म्हणून मी विषप्राशन केलं. विषप्राशन केल्याच्या नंतर पूर्ण यंत्रणा हल्ली आणि जितेंद्र आव्हाड साहेबांनी आणि प्रकाशदादा सोळंके यांनी विधान भवनात जेव्हा विषय मांडला, लक्षवेधी मांडली, त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी बी तात्काळ ह्याच्यावर केलं की कधी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. पण मी दवाखान्यात असताना माझ्या अंगाला सलाईन असताना माझ्यावर एनसीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर मला त्यावेळेस मनात आलं की मला आता जरांगे दादांची गरज आहे.
तर मी जवरांगे दादांना आव्हान केलं की दादा मला तुमच्या आधाराची गरज आहे. बरं. नंतर मग मी दादा मला भेटीस आले, पण आज जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आला हं. त्यावेळेस माझी काय अवस्था होती ते मला माहिती. मग मी जरांगे दादांशी तात्काळ भेट घेतली आणि त्यांच्याशी चौकशी करून आता परत निघाली आहे. बरोबर आहे. मात्र ज्ञानेश्वरीताई, ज्या दिवशी हत्येचं हे संपूर्ण प्रकरण घडलं, तो दिवस, तो घटनाक्रम नेमकं काय दर्शवणारा होता? त्या दिवशी काय घडलं होतं? आज महाराष्ट्राला ते तुमच्या तोंडून ऐकायचंय. म्हणजे त्या दिवशी काय झालं, 6:30 वाजता लेकरांना ट्युशन क्लासेस मधून आणले. नाही, पोदार शाळेला माझे मुलं होते 2 मोठे. त्यांची होमिओपॅथीची टेस्ट होती त्यावेळेस त्या दिवशी, आणि त्यांनी सोडलं 6:30ला घरी आणून सोडलं. पण असं चेहऱ्यावर वाटलं नाही की त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी असं हे खोप आहे म्हणून, दर्दनाक खोप आहे म्हणून. मात्र हसतच गेले त्यांनी घरून. बरं. पुन्हा मग मला म्हणले स्वयंपाक करून तू, शनिवारचा दिवस होता, आणि अजून मला सांगितलं होतं की मी गेलो तर तुळजापूरला जाईल, असं मला सांगून गेलते. आणि लेकरं त्या दिवशी ट्युशनला गेले नव्हते, कारण होमी बाबाची टेस्ट होती ना. सोडलं, लगेच गेले. लहान मुलगा लहान मुलगा बसने आला परत. मग नंतर मला वाटलं आता तुळजापूरला गेली असती, दांड्या होता ना, दसरा होता त्यावेळेला. मला तुळजापूरला गेली असतील. मी म्हणजे माझ्या मनात असं नाही की का अत्याचार झाला आहे, माझा संसारच उद्ध्वस्त झाला आहे आज म्हणून. ही भावनाच नव्हती माझ्या मनात. मग मी म्हणजे 3 वाजता मला सुमारे पहाटे जेव्हा आला. माझ्या घराला पूर्ण कॅमेरे आहेत. मी कॅमेरे ऑन केले. मला वाटलं बाहेर येऊन बसले असतील. बरं. पण बाहेर ते बसलेले नव्हते. मग सकाळी डायरेक्ट माझा भाऊ आला दारात. मला भाऊजी कुठे आहेत? मी मला तुळजापूरला गेली असतील. तर मग मला काहीच सांगितलं नाही. 10 वाजेपर्यंत की मर्डर झालेला आहे. पुन्हा मला सांगितलं मी माझ्या होशमध्ये नव्हते. मला पुन्हा तिथून पुढं काहीच कळालं नाही. मग माझ्या भावाने ते पोस्टमॉर्टमला नेलं, सगळं केलं. मग बाकी मला काहीच माहिती नाही. मग जेव्हा मी पोलीसच्या चक्रा खायला चालू केल्या त्यावेळेस मला परळीतले नाचन नावाचे PI होते परळीला त्यावेळेला. तर त्यांनी सांगितलं की कलमाबद्दल आता न्याय भेटू शकत नाही. तरी पण मी परत पोलीस स्टेशनला जातच राहिली तशीच. का मला थोडं तरी वाटत होतं की प्रयत्न म्हणत होते ना. मग जेव्हा नवनीत कावत सर नवीन आले, संतोष भाई देशमुखचं प्रकरण घडलं त्यावेळेस, म्हणजे धस साहेबांना प्रकरण काढायच्या अगोदर मी नवनीत कावत सरांना एकदा जाऊन भेटून आली होती. त्यावेळेस सर मला सांगितलं तर तू विजिट द्यायला परळीला परत जा म्हणून तुम्ही. मग परत विजिट द्यायला गेले. तर त्यावेळेस कॉन्स्टेबल यलमाटे म्हणून आहेत तिथं, त्यांनी चोरमूल्य DIG आहेत ना अंबाजोगाईचे, त्यांच्या देखत सांगितलं की बंगल्याहून फोन आला, तपास थांबवला. मग आम्ही विचारलं बंगल्याहून फोन कुणाचा आला, तर त्यांनी सांगितलंच नाही बंगल्याहून कुणाचा फोन आला, काय झाला. पण माझ्या मनात एवढं बसलं की बंगल्याहून फोन म्हणजे वाल्मिक कराडचाच फोन गेला, कारण साहेब बंगल्यावर बसत नव्हते. तिथं जगमित्र कार्यालय म्हणून आहे, तो सगळा कारभार वाल्मिक कराडच सांभाळत होते. बरं, नक्कीच ज्ञानेश्वरीताई, घटनाक्रम ऐकल्यानंतर नेमकं त्या दिवशी काय घडलं हे तर स्पष्टपणे दिसून येतंय, किंवा न्यायाची अपेक्षा तुम्ही ठेवणं हे सोडायला नको, कारण राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. ते जर यावेळेला पाहत असतील तर निश्चित ते या प्रकरणामध्ये लक्ष घालतील आणि न्याय मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न करतील, असं आवाहन आपण तरी करूयात. दुसरीकडे आता विजयसिंग बांगरजी, मी आपल्याकडे येतो. ज्ञानेश्वरीताई घरी होत्या, काय घडलं याचा त्यांना साधा अंदाजही आला नाही. मात्र खरोखर इतक्या क्रौर्यानं हत्या आणि हत्येमागचं मग नेमकं कारण काय असावं हे अद्यापपर्यंत का समोर येताना दिसून येत नाहीये. जर एक सर्वसामान्य कुटुंबातील असलेली व्यक्ती उदरनिर्वाह आणि त्यासाठी कुठेतरी काम करते, आपल्या लेकराबाळांचं पोट भरण्यासाठीचा प्रयत्न करते, मग इतकी क्रौर्यानं हत्या का? विजयसिंग बांगर, आपल्याकडे काही माहिती आहे का? नक्कीच सर, मी आतापर्यंत जे काही प्रेस कॉन्फरन्स घेतल्या त्याच्यामध्ये जे काय माहिती मी समोर येऊन सांगितली
ते सर्व सत्य आहे. मी पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं प्रेस कॉन्फरन्समध्ये. आणि माझ्यापर्यंत जेवढी मला प्राथमिक माहिती होती, जेवढी मला काही गोष्टींची चावल होती आणि जेवढं काही जनतेतून कळालं होतं की महादेव मुंडे यांचे, आमचे महादेवभाऊ मुंडेंची आमच्यावर कशी हत्या केली ती ज्ञानेश्वरीताईच्या पतीची. त्याच्यामध्ये त्यांच्या गळ्याचं मास्क काढून नेलतात. ज्ञानेश्वरीताई डिबेटमध्ये पण त्यांच्यासमोर बोलू नये, मी असं बोललो त्यांच्या काळजाला पाझर फुटन. पण एक मी भाऊ म्हणून मी हृदयावर दगड ठेवून हा विषय बोलतो की त्यांच्या गळ्याचं मास्क घेऊन गेलते आरोपी ते हत्या झाल्यानंतर. त्यामध्ये पहिल्यांदा मी पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा मी सार्वजनिक केला. मला पोस्टमॉर्टम रिपोर्ट हाती लागल्यानंतर मी ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट सार्वजनिक केल्यानंतर प्रसार माध्यमाला दिल्यानंतर त्याच्यामध्ये धडधडीत उल्लेख केलेला आहे की कसे कटिंग आहेत, कसे वार झालेले आहेत. 16 वार आहेत त्यांच्यावर, पण खरं तर 20-21 वार आहेत. त्यामध्ये पण ते तत्कालीन परळी पोलिसांनी 4-5 वार दाखवलेले नाहीयेत बॉडीमध्ये. त्यांचे एकदम कौर्य म्हणजे एकदम शेवटच्या टोकाला जाऊन त्यांची अशी हत्या केलेली आहे. आणि हे सर्व घडत असताना याच्यामध्ये तत्कालीन परळी पोलीस खरं तर मुख्य आरोपी आहेत. जेवढं वाल्मिक कराड आरोपी आहे, त्याचे टोळी आरोपी आहे, त्याचे मुलं आरोपी आहेत, तेवढंच पण त्यांना अभय आणि त्यांना साथ देणारे कोणतं हे तत्कालीन परळी पोलीस अधीक्षक हे पण दोषी आहेत. कारण वाल्मिक कराडला हे सगळं करण्यासाठी, हे सर्व होण्यासाठी कोणी पापाथ्यांचे सहभागी होतं, ते परळी तत्कालीन पोलीस अधिकारी ते सहभागी होते. बरोबर आहे. आपण एका बाजूला म्हणतात तपास यंत्रणांवरती काही प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत, दुसरीकडे मात्र ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील पाठपुरावा करत या संदर्भातलं सत्य समोर यावं यासाठी पूर्ण आणि शर्थीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत, हेही आपण पाहतोय. मात्र अशा प्रकारे होणारी हत्या, हत्येमागची कारणं आणि न्यायाची अपेक्षा, विजयसिंग बांगर यांच्यापासून या चर्चासत्राची सुरुवात करूयात. विजयसिंगजी, एका बाजूला जर इतक्या क्रौर्यानं ही हत्या करण्यात आली तर हत्येचा नेमका घटनाक्रम कसा होता? कारण त्या दिवशी काय घडलं हे ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या पुढे नेमकं काय घडलं, त्या मागचं कारण काय होतं आणि आरोपी अद्यापही पकडले जात नाही, या मागचं नेमकं कारण काय असावं? दादा, मी जसं सांगितलं की ही जी हत्या त्या दिवशी झाली, जी प्राथमिक माहिती मिळते आमच्या महादेव भाऊंची ज्या दिवशी हत्या झाली, जे आता लोक अंधारात येऊ, आम्हाला अजून पण परळी भागात, बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडची दहशत असल्यामुळे लोक पुढे येऊन बोलत नाहीयेत. पण आता सर्वसामान्य लोक आमची भेट घेतात, ऑफ रेकॉर्ड आम्हाला म्हणजे प्रायव्हेटली, म्हणजे आम्हाला प्रायव्हसीमध्ये सांगतात की काय गोष्टी घडल्या, काय नाही घडल्या. आणि जेवढं आम्हाला ऐकायला भेटलेलं आहे, महादेव भाऊ ज्यावेळेस त्यांचं काम करून किंवा काम उरकून घराकडे चालले होते, त्यावेळेस संध्याकाळी त्यांचा पाठलाग केला. पाठलाग करून त्यांना अडवण्यात आलं. अडवून त्यांना पहिल्यांदा त्यांच्या पायांना जखमा दिल्या, त्यांना पायांना मुक्का मार दिला, त्यांच्या पायाच्या एका अंगठ्यावर वगैरे तलवारीचे वगैरे कत्तीचे वार करण्यात आले धारधारीदार शस्त्राने. त्याच्यानंतर महादेव भाऊ पायांना मार लागल्यामुळे ते पाय खाली पडले. खाली पडल्यानंतर त्यांना बुक्क्याला त्यांनी मारहाण चालू केली. ती मारहाण चालू केल्यानंतर ते आरडू राहिले. मग ते थोडे हे रेंगळत चालले, कारण पाय जखमी झाल्यामुळे वगैरे. मग ते आरडू राहिल्यामुळे त्यांच्या पुन्हा मग गालावर वार करण्यात आला. गालावर वार केल्यानंतर त्यांचा आवाज वाढा लागला. आवाज वाढला म्हणून आमच्या महादेव भाऊवर नरड्यावर, मानेवर त्यांच्यावर धारीदार शस्त्राने वार केले. त्याच्यानंतर त्यांच्या शरीरावर पण अनेक वार करण्यात आले. म्हणजे आणि असं नाही की हे सर्व 3-4 मिनिटात केलं त्या आरोपींनी, वाल्मिक कराडच्या गुंडांनी, टोळ्यातली त्याच्या मुलांनी. हे थांबून दमाने केलं. येणारे जाणारे बरेच लोक पाहत होते. तिथं आजूबाजूला परळीचे पण पोलीस, जेवढं लोक सांगतात तेवढं तत्कालीन परळी पोलीस लांबून ही घटना बघत होती. एका प्रकारे परळी पोलीस हे संरक्षणच देत होती. आणि ही हत्या, ही महादेव भाऊला ही जखमा देत असताना, क्रूरपणे हत्या करत असताना महादेव भाऊ फरकटत होते. ह्यांनी फरकटत असताना त्यांच्यावर वार केले. वार केल्यानंतर त्यांचा जीव रक्तबंबाळ झाल्यानंतर त्यांना असं ओढीत नेलं, त्यांच्या हाताला त्यांना एका शेत म्हणजे बाजूला नेऊन एका आज्ञास्थळी असं टाकण्यात आलं. म्हणजे किती क्रूरपणे, किती कौर्य. आता मला बरेच जण म्हणतात की तुम्ही 20 महिने येऊन का बोलला नाहीत. माझं एक म्हणणं आहे की मग परळी पोलीस किंवा बीड जिल्ह्यातली पोलीस 20 महिने येऊन का नाही, त्यांनी आतापर्यंत 7-8 अधिकारी बदलले ना. मग असं वाटत नाही का आपल्याला कुठं पोलीसच राजकारण करतात, परळी पोलीसच राजकारण करत आहे. अहो, आम्ही राजकारण करतो का नाही, त्याच्यापेक्षा पोलिसांनी, बीड जिल्ह्यातील पोलिसांनी वाल्मिक कराड असताना व मागच्या 20 महिन्यात किती राजकारण केले ते पण आपण आत्मपरीक्षण सगळ्यांनीच करायला पाहिजे. व पण आशा आहे की ही घटना फार क्रूर आहे. जशी संतोषांना देशमुख यांची हत्या केलेली आहे, तशीच आमच्या महादेवभाऊ मुंडे यांची पण एकदम क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे. एवढं मी ठामपणे सांगतो. आणि त्याचे पुरावे, त्याचे फोटो पण मी आज
प्रसारमाध्यमांपुढे दिलेले आहेत आणि विशेषतः मी पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण आज सार्वजनिक आम्ही 2 दिवसापूर्वीच केलेले आहे. आज तर मी पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिले. एवढं नक्की सांगेन मी दादा की हा हत्या एवढी क्रूरपणे आणि एवढं कौर्य ह्यांनी म्हणजे अंत पाहिला, ह्यांनी माणुसकीचा अंत पाहिला म्हणजे माणुसकीची हत्या केलेली यांनी. बरोबर आहे. एवढं नक्की सांगतो आम्हाला आज पण बीडचे पोलीस अधीक्षक साहेब नवनीत कावत साहेब यांच्याकडून आशा आहे, कारण ते प्रॉम्प्ट प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांचा कार्यकाळ ह्याच्या अगोदरचा चांगला आहे. ते महादेव मुंडे कुटुंबाला न्याय देतील आमच्या भगिनीला, एवढी आम्ही त्यांच्याकडून आशा बाळगतो. बरोबर आहे. ज्या प्रकारे तुम्ही आवाहन केलेलं आहे त्याच प्रकारे मला थेटपणे यावेळेला ज्ञानेश्वरी मुंडेजी आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो. घडलेला घटनाक्रम काय नेमकं घडलं हे विजयसिंग बांगर यांनी महाराष्ट्रात समोर मांडलेलं आहे. कावत साहेबांकडे देखील अनेकांनी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून असलेली अपेक्षा कृपया करून सांगा, कारण जर थेटपणे राज्याचे मुख्यमंत्री हा कार्यक्रम पाहत असतील, तुमचं आवाहन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूयात आणि न्यायाची असलेली अपेक्षा कृपया त्यांच्यासमोर बोलून दाखवा. ज्ञानेश्वरीजी. मला एवढंच म्हणायचं आहे आपल्या मुख्यमंत्री साहेबांना की साहेब, आम्ही एक गरीब कुटुंब आहोत. आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही, आम्हाला कोणत्या नेत्याशीही घेणं देणं नाही. फक्त माझ्या नवऱ्याला एवढं क्रूरतेनं का मारलं आहे, ह्या वाल्मिकराच्या पोरांनी का मारलं आहे, मला एवढं जाणून घ्यायचं आहे. आणि तुम्ही माझ्या म्हणजे निपक्षपाती माझ्या नवऱ्याला न्याय द्या, एवढंच मला मुख्यमंत्री साहेबांना म्हणायचं आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला ते फोटो दाखवायचे आहेत त्यांचे, किती क्रूरतेनं मारलं आहे. मला तसं आणखी दाखविले नाहीत फॅमिली मेंबरनं माझ्या, पण मला मुख्यमंत्री साहेबांना दाखविताना पाहिजे आहेत की मुख्यमंत्री साहेब, की खरंच तुमचा त्या जागी भाऊ असता तर तुम्ही इतका गुन्हा लपवू दिला असता का? खरंच तुमच्यापर्यंत गुन्हा हा गेला नाही का? त्यावेळेसचे जे पालकमंत्री होते त्यांनी उठाव पण घेतला नाही, मग आताचे बी पालकमंत्री उठाव घेणार नाहीत का? मला पालकमंत्र्यांना बी म्हणजे उपमुख्यमंत्री बी आहेत ना अजितदादा, मुख्यमंत्री या दोन्ही मंत्र्यांकडे मला एवढीच अपेक्षा आहे की माझ्या नवऱ्याला न्याय द्या. निश्चितच आहे, न्यायाची अपेक्षा करतच यावरती फार राजकारण न हो एवढीच अपेक्षा करत. धन्यवाद विजयसिंग बांगर, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी धन्यवाद. ज्ञानेश्वरीताई, पुढच्या काळामध्ये या न्यायासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूयात. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.